जय भवानी। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो। मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांना नमन करतो आणि विश्वनेते विकास सूर्य आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं संभाजीनगरात आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आणि प्रधानमंत्री मोदीजी यांच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणी आलेत, लाडके भाऊ आलेत, लाडके ज्येष्ठ आलेत, लाडके शेतकरी आलेत, सर्व आलेत। मी प्रचंड असा मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रकृति नाच रही है, हवाएं महक रही है, हमारे मोदी जी के लिए लाख दुआएं चहक रही है। यही तस्वीर मैं आज आपके सामने बैठे लोगों के चेहरे पे देख रहा हूँ। इसकी खुशी है, हमें सब लोगों को खुशी है। महायुतीच्या 23 तारखेच्या विजयाची ही नांदी आहे। 23 तारखेला गुलाल उधळायचं, मोठे फटाके फोडायचे आणि आनंदोत्सव साजरा करायचा। मुझे खुशी है, हम सभी लोगों को खुशी है। जो ट्रम्प के कंधों पर हाथ रखते हैं, जो पुतिन से दोस्त की तरह बात करते हैं, मोदी जी दुनिया में जहाँ भी जाते हैं विकास की ही बात करते हैं। मोदी जी आपके नक्शे कदम पर हम चल रहे हैं और महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। मराठवाडा हा शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे। भाजपा युती, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीचे उमेदवार आपले सगळे आहेत आणि इथली जनता शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भारावलेली आहे। त्यामुळे लोकसभेत महायुतीला विजय मिळाला आहे आणि शिवसेना प्रमुखांनंतर प्रभू श्रीरामाच्या, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याचं रक्षण कुणी केलं असेल त्यांचं नाव आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। सपना था बाला साहब का और मिल गई एक डगर। मोदी साहब के नेतृत्व में हमने कर दिखाया संभाजी नगर। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे छत्रपती संभाजीनगर मोदीजींमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, प्रगती झाली। गेल्या 2.5 वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं। ऐसा कभी नहीं हुआ कि हमने मांगा और मोदी जी ने दिया नहीं। आधीचं सरकार मात्र अहंकारी कडक सिंग बनून होतं आणि मी कशाला मागू असा इगो, अहंकार। अरे राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणं म्हणजे हा कमीपणा नाही। पण आम्ही जातो राज्याला विकासाकडे नेण्यासाठी। हे दिल्लीत जातात, मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा बनवा। बाळासाहेब होते तेव्हा सगळे मातोश्रीत येत होते, आज उलट झालंय। दिल्लीच्या गल्ली गल्लीत फिरायला लागतंय। हे बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आलेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री 2.5 वर्षात काय केलं आपल्याला माहित आहे। घरात बसून कोमट पाणी पित होते आणि दुसऱ्यालाही सांगत होते कोमट पाणी प्या, कोमट पाणी प्या। फेसबुक लाईव्हवर सरकार चालते का? गृहमंत्री खंडणीच्या आरोपाखाली जेलात जात होते, सगळे प्रकल्प बंद